सो हाय गाईज, आम्ही आज चाललो आहे मराठेवाड्यावर. तिकडे खूप मोठा कार्यक्रम होतो शिवजयंतीचा आणि तिकडे खूप मोठं शिव मंदिरही उभारलं गेलेलं आहे. जिज्ञाचं हे फर्स्ट विजिट आहे शिव मंदिराकडे आणि मला ते त्यांना दाखवणं गरजेचं वाटते. त्यांनाही पुढे जाऊन समजलं पाहिजे, ही जी ऐतिहासिक गोष्ट आहे ती त्यांना कळली पाहिजे. म्हणून मी आज त्यांना आवर्जून इकडे घेऊन आलेले आहे. हे मंदिर खूप उत्तम रीतीने बांधलं गेलेलं आहे आणि मंदिराजवळ येताच असं फिलिंग होते की आपण कुठल्या तरी गडाच्या इकडे आलो आहोत. बघायचं बांधकाम ही एकदम लांबूनच मी मंदिर बघते तर मला असं वाटते मी कुठल्या तरी गडाच्या इकडे आलेली आहे. तर आता आम्ही मंदिरात एंटर करतोय. चप्पल काढा आई. चला या दर्शनाला जाऊ ना. आवाज येतला का? नाही मानसी म्हणते तयारी नाही झाली त्यांची, नव्हती झालेली. तोपर्यंत चला हळूहळू अशोदाई होत्या, या कांबाई होत्या. आता आम्ही आलो ते सगळं बघितलं तिकडे बसून. तेच बघायला चाललं होतं. बस इकडनं जा असे आणि सगळं शूट करून घे. तर ह्या ठिकाणी मूर्तीची स्थापना होणार आहे. ॲक्च्युली ती आत्ताच होणार होती पण काही कारणास्तव ती पोस्टपोन झाली आणि डिसेंबरला डिक्लेअर केले की मूर्तीची स्थापना होणार आहे असं. ह्या मंदिराची खासियत अशी आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पहिलं मंदिर उभारलं गेलं आहे शिवमंदिर. तुम्ही शिवमंदिर आहे असं कुठे ऐकलं नसेल. आपण नेहमी ऐकतो की शिवाजी महाराजांचं गड आहे. शिवाजी महाराजांचं मंदिर हे पहिल्यांदा इथे उभारलं गेलं आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने इथे गर्दी होते. खूप लांबून लांबून लोक आत्ताच येऊन इथे व्हिजिट करत आहेत हे मंदिर बघण्यासाठी. अबू पाय पड. चलिए चलिए इथे आपण नंतर पाय पडतो. छान चप्पल घातली तू. नको जाऊ. चल ये चल. तर आज काही स्पर्धाही इथे आयोजित केल्या गेल्या आहेत महिलांसाठी. महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रमही आहे. तर ही रांगोळी स्पर्धा इथे होती. खूप मस्त मस्त रांगोळी काढलेत इथे बघा. इथे कार्यक्रम चालू झालेला आहे. गर्दी होते मग नंतर. दिदू ओय तुझं केस कुठून कुठून पटून घ्यायची मारील ना तुला. उलटी रांगून ठेवीन.
तिला सांगते तिची मम्मीने त्यांची वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाचे संस्थापक व कुलगुरू डॉक्टर कैलास महाराज इथे आता काही गेम खेळणार आहेत, मीही पार्टिसिपेट केले. बघूया होपसो जिंकते का. कासने कासने सासने कासने. आता कारिवली आणि पारिवली. हा, कारिवली पुढे पारिवली मागे. हा, कारिवली पुढे पारिवली मागे. पारिवली कारिवली कारिवली. ताई बोलत असं मेलेने नको केलाय. पारिवली कारिवली. इथे बऱ्याच गेल्यात का, बऱ्याच गेल्यात. नाही तर कोंबरा हरवला. पारिवली माग या. मेल्याने लुंगवली. मी एक कुठला तरी आकडा म्हणेल, 5 6 4 2 आकडा म्हटल्यानंतर तुम्ही 5 म्हटलं की 5 जणींनी एकत्र यायचं, 6 म्हटलं की 6 जणींनी एकत्र यायचं, आणि जी ग्रुपमध्ये येणार नाही ती बाहेर. होम मिनिस्टर कोण आलाय बघ. कोण बाकी राहिला. नाही नाही, आता घ्यायचं, ओढायचं नाही, ओढायचं नाही, ओढायचं नाही. चला, ही तर 6 आहे. नुसते गल बिठ्या पडले बाबा. कुठे फक्त या 5 जणी राहतील, बाकीच्या आउट. चला, 1च मिनिटामध्ये खेळ संपवला. सर, तळ्यात मळ्यात करत होतो मी, ते माझ्याच गळ्यात आला असता. या आता 5 जणी पुढे या. 5 जणींना मी आता काही टेन्शन घेऊ नका. आता 5 जणी तुम्ही आहात. 5 जणींना एक कुठे आहे, 4च आहेत. सर सर दीदी ये ना. पाच जणी आहात तुम्ही आता, आणि आणखी आपली एक दीदी आहे ना अगोदर आलेली, ओके, ती याच्यात नाही ना. मी प्रश्न विचारेल, त्या प्रश्नाचं उत्तर जी पहिला इकडं सोपा प्रश्न आहे. तुम्हाला विचारतो, या तुम्हाला विचारतो. 4 किल्ल्यांची नावं सांगा, कुठलेही 4 किल्ले. शिवनेरी, रायगड, दुर्गाडी, सिंधुदुर्ग. ठीक आहे, 4 तुम्ही सांगा. 4 किल्ल्यांची पुढचे 4 किल्ले सांगा आता. येते ने मुरुड, जंजिरा, शिवनेरी नाही.
याच्या उभारणीसाठी घराघरातून आदर्श नागरिक उभे राहावेत, घराघरातून छत्रपती शिवाजीराजे उभे राहावेत, यासाठी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून या शक्तीपीठाची निर्मिती केलेली आहे. खरं तर राजा शिवरायांनी कार्य घडवलं, राजा शिवरायांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, पण छत्रपती शिवाजी राजांच्या पाठीमागची प्रेरणा जर काय असेल तर ती प्रेरणा होती माँसाहेब राजमाता स्वराज्य जननी जिजाऊबाई साहेब. या जिजाऊबाई साहेबांनी शिवाजी राजांच्या मनामध्ये उर्मी भरली. अरे 8 वर्षाच्या शोभाराजाच्या हातामध्ये माँसाहेब जिजाऊ तलवार देतात, 8 वर्षाच्या शोभाराजाच्या हातामध्ये भगवा ध्वज देतात आणि शोभाराजांना म्हणतात, अरे शोभा, तुला रयतेचं, जनतेचं, न्यायाचं, नीतीचं, सधर्माचं स्वराज्य निर्माण करायचं आहे. ही राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेबांचं नामकरण करून मराठेपाडा येथील महिला आऊसाहेबांचं कार्य पुढे चालवत आहेत. राजमाता इतिहास निर्माण केला, पण त्याच्या पाठीमागची शक्ती म्हणजेच नारी शक्ती, अर्थात या उपस्थित सर्व नारी शक्तीचा स्वागत. पावसामध्ये कार्यक्रम करू शकत नाही, कारण आपल्याकडे पूर्ण शेतीचा भाग आहे आणि एवढा मोठा भव्य कार्यक्रम करायचा असेल त्यासाठी आपल्याला थोडंसं अजून वाट बघावी लागेल. या कार्यक्रम तारीख पुढे ढकलल्या कारणाने मंदिराला अजून सुद्धा आम्हाला वेळ देता येईल आणि मंदिराचं जे काम राहिलेलं आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हे मंदिर पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शिवरायांचं मंदिर हे फक्त दर्शनासाठी असणार नाहीये. या मंदिराच्या ठिकाणी अनेक प्रकारचे आपण उपक्रम राबवणार आहोत. या उपक्रमामध्ये लहान वयापासून जे मुलांना शिक्षण दिले झाले पाहिजे ते गावापासून सुरुवात करावी. त्यासाठी आम्ही आमच्या गावकऱ्याच्या आज महिला पंचांनी आमच्या दाखवून दिले की आपण सुद्धा खूप चांगल्या प्रकारे शिवकार्य पुढे नेऊ शकतो. त्याचं उत्तम उदाहरण त्यांनी आता एका नृत्यामधून त्यांनी स्वागत गीतामधून दाखवून दिलेले आहे. या मंदिराच्या ठिकाणी आपण लहान मुलांना लहानपणापासून छत्रपती शिवरायांचे विचार त्यांच्या मनात रुजवण्याचे काम करणार आहोत. त्याचबरोबर इथे निवासी गुरुकुल सुद्धा आपण चालू करणार आहोत. त्याचबरोबर जे अनाथ आश्रम, जे अनाथ मुलं असतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण इथे राहण्याची व्यवस्था करणार आहोत. जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे काम करायला पाहिजे ते पूर्ण काम आपण या छत्रपती शिवरायांच्या मंदिराच्या माध्यमातून करणार आहोत. इथे सर्व प्रकारचे आपल्या सर्व संरक्षणासाठी, त्यासाठी आपल्या मुली असतील, आपल्या महिला असतील, त्यांना सुद्धा आपण इथे चांगल्या प्रकारे शौर्य शिक्षणाचं सुद्धा प्रशिक्षण देणार आहोत. येणाऱ्या MPS UPSCच्या परीक्षा सुद्धा इथे आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सुद्धा आपण इथे सर्व तयारी करण्यात आलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये मंदिर उभं राहिल्यानंतर आपण या सर्व जे प्रतिष्ठानची जी ध्येय धोरणे आहेत ते आम्ही साकार करणार. आज या कार्यक्रमासाठी आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालात, मी त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपला पुढील कार्यक्रम थोड्याच वेळात सादर करणार आहेत, त्याबद्दल मी शिवाजी सातपुते सरांना पुढील सूत्रोच्चार करावे. धन्यवाद. खाऊ द्या काहीतरी, ते विसल्या नाही. नाही ना माहित, हे गाठी शोध. एक जिरा सोडायचा आहे ना. कुठे गेले ओम भाऊ? ओम भाऊ छत्रपती शिवाजी महाराज की
जे मराठा बटालियनचं असणारं घोषवाक्य. नक्कीच खूप खूप धन्यवाद. आपणास विनंती आहे साहेब, 2 शब्द बोलायचे आहेत आपण. तुला पण बोलायला म्हणून सांगितलं. दादा पाटील आपण मंचावर यायचं. वर्ग आपण सुद्धा स्टेजवर यायचंय. जंजिरा ग्रुप दयानंद दादांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. हॅलो, गणेश दादा पाटील आपण देखील मंचावर यायचं. गणेश दादा पाहुणे आहेत, आपलं हे मंचावर स्वागत. दयानंद दादांचंही स्वागत होत आहे. गणेश दादांचंही स्वागत होत आहे. त्यानंतर सौ रोशनी रविकांत पाटील आपण मंचावर यायचं आहे. सिया संकेत चौधरी, मानाची पैठणी यांना भेटणार आहे. सुप्रिया आपण रांगेत उभं राहा. सुप्रिया सुभाष पाटील, मेघा मधुकर अंधेरे, पूजा विशाल जाधव, या 5 महिलांनी समोर उभं राहायचं आहे. अशोक फुलचंद रगडे NHG कमांडो यांच्याकडून 21,000 रुपयांची देणगी आलेली आहे. या आर्मी जवानाला खर तर खूप खूप धन्यवाद आणि एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. मावळ्यांना विनंती करतोय. या आर्मी जवानांकडून अशोक फुलचंद रगडे यांच्याकडून 21,000 रुपयांची देणगी आलेली आहे. या शुभ कार्यासाठी आपण मंचावर यायचं आहे. आपल्याला पावती दिली जात आहे रीतसर. आणखी कोण महिला बाकी आहे? रोशनी कोण? रोशनीताई, रोशनी रविकांत पाटील ना? रोशनी रविकांत पाटील, सिया संकेत चौधरी, हां, सुप्रिया सुभाष पाटील, तुम्ही, मेघा मधुकर अंधेरे आणि पूजा विशाल जाधव ओळखीचे आहेत. राजू भाऊ यांना आपण पैठणी द्यायची. प्रश्न विचारू परत. चला, यांना पैठणी द्यायची आहेत. मानाची पैठणी. रुपालीताईंना विनंती की आपण मंचावर यायचं आहे. रुपालीताई चौधरी आपण मंचावर यायचं आहे. माधुरीताई निश्चित आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. राजमाता महिला मंडळ ग्रुप आपण या मंचावर. ओके, 2 मिनिटं थांबा. पैठणी रोशनी रविकांत पाटील, सरळ आहे. रोशनीताई गेलेली आहे ना? सिया संकेत चौधरी, हा खेळ पैठणीचा अर्थात नारी शक्तीचा सन्मान, स्त्री शक्तीचा सन्मान. 2 मिनिटं. संध्याताई पवार आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो आहोत. मंदिर जवळ पूर्ण झालेलं आहे आणि आपलं भाग्य असा की या मंदिराची छत्रपती शिवाजीराजांची. तर आम्ही आता रिटर्न घरी चाललो आहे आणि खूप मस्त प्रोग्राम झाला. खरं तर पाय निघत नव्हता बाहेर, पण बाबूंची झोपायची वेळ झाली आहे माझ्या. बाय बाय, लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.